नमस्कार. मी सतीश सखदेव. टाटा मोटर्स पुणे येथून निवृत्त झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी प्राधिकरण येथील ग्रंथालय कार्यकारिणीत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इथेच सावरकरांच्या साहित्याचा अभ्यासही करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच आज मी सावरकर एक वैश्विक नेता या विषयावरती ज्येष्ठ गटातून बोलतो आहे. त्यांच्या नेतृत्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे घटना आपण बघूया. सावरकरांना जेव्हा जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा त्यांना अंदमानला आणण्यात आलं. अंदमानला आणल्यावर तिथल्या बेटाचं निरीक्षण करता क्षणी त्यांच्या मनात पहिला विचार आला की ही जागा हिंदुस्थानच्या सामुद्रिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. विदेशी शत्रूच्या पूर्वेकडील कुठल्याही आक्रमणाला पहिला धक्का हा इथूनच मारता येईल. स्वतंत्र भारताच्या लढाऊ नौका अंदमानच्या सिंधुदुर्गावर पहारा देत आहेत असं दृश्य त्यांच्या मनःचक्षुपुढे उभं राहिलं. हा त्यांचा दूरदर्शीपणा, एका वैश्विक नेतृत्वाचा पैलू. जानेवारी 1901 मध्ये जेव्हा व्हिक्टोरिया राणी वारली आणि हिंदुस्थानचे बादशहा 7वे एडवर्ड जे होते ते झाले, तेव्हा त्र्यंबकेश्वरचे गावकरी त्यांचा राज्यारोह समारंभ करणार होते. सावरकर तिथे आले आणि त्यांना सांगितलं की इंग्रजांचा राजा आपल्या शत्रूचा राजा आणि अशा प्रसंगी राजनिष्ठा दाखवणं ही राजनिष्ठा नसून गुलामनिष्ठा आहे. या राज्यारोह समारंभाच्या निषेधाची भित्तीपत्रकं देखील सावरकरांनी लावली. त्या काळात हे धाडस करणं सोपं नव्हतं, पण सावरकर एक वैश्विक नेता होते, त्यांच्याकडे ते धैर्य होतं. अंदमानात असताना तिथल्या बंदिवानांना त्यांनी साक्षर करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही राजबंदी तयार नव्हते, परंतु त्यांनी सर्वांना वाचनाची गोडी लावली. प्रत्येकाला आपल्या घरून पुस्तकं आणण्यासाठी प्रवृत्त केलं. एक छोटंसं ग्रंथालय देखील उभारलं. ज्या बंदिवासात 10 वर्षापूर्वी हेच बंदी शिवीगाळ आणि जुगारासारख्या कुकर्मात गडले होते, तिथे आज हे विविध विषयावरची पुस्तकं वाचत असलेले पाहून युरोपियन अधिकारी देखील चक्रावले. हे संघटन कौशल्य सावरकरांकडे होतं, कारण ते एक वैश्विक नेता होते. 1908 मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांना जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा लंडनमधील हिंदू कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध करण्यासाठी एक उत्स्फूर्तपणे सभा भरवली होती. आणि त्या सभेच्या वेळी त्याच वेळेस तिथे लंडनमध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले होते. तेव्हा सावरकरांसह सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या सभेचं अध्यक्षपद स्वीकारावं. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी अध्यक्षपद नाकारलं आणि त्याचबरोबर ते सभेलाही आले नाही. त्यामुळे काही तरुण हिंदू कार्यकर्ते संतापले, चिडले आणि त्यांच्या मनामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना ठार मारण्याचा विचार आला. सावरकरांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा सावरकरांनी त्यांना सांगितलं, समजावलं की प्रामाणिक मतभेदासाठी कोणावरही आक्रमण करणं आणि ते स्वजनांवर आक्रमण करणं हे घोर पातक आहे आणि क्रांतिकारी चळवळीसाठी हे घातक आहे. सावरकरांचं नेतृत्व हे वैश्विक होतं आणि त्याचबरोबर वैश्विक नेतृत्व हे विवेकी असावं लागतं, हे या उदाहरणातून स्पष्ट होतं. 13 मार्च 1910 जेव्हा सावरकर पॅरिसवरून लंडनला आले, त्याचबरोबर त्यांना प्रथमच अटक करण्यात आली. अटकेचा आदेश वाचून दाखवण्यात आला. सावरकर फक्त म्हणाले ठीक आहे. त्यांचं सामान तपासण्यात आलं. त्याच्यामध्ये एक सांकेतिक भाषेत लिहिलेला कागद सापडला आणि त्यासाठी त्यांचा खूप छळ करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी जेव्हा त्यांचे स्नेही अय्यर त्यांना भेटायला गेले आणि त्यांची भेट झाल्यानंतर अय्यर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की मी सावरकरांशी बोललो ते फक्त गजा आडून बोललो, एवढंच काय तो मला फरक दिसला. त्यांच्या चेहऱ्यावर मला दुसरा कुठलाही फरक नव्हता. अतीव दुःखात किंवा अतीव सुखात जी व्यक्ती अविचल राहते त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो. सावरकर हे स्थितप्रज्ञ होते की हाही एक वैश्विक नेतृत्वाचा पैलू आहे जो सावरकरांच्याकडे होता आहे आपल्या लक्षात येईल. आपलं कर्तृत्व म्हणजे राष्ट्राच्या राष्ट्रे उद्धारून टाकणारी आणि प्रचंड गती देणारी अशी यंत्र आहेत असं त्यांनी आपल्या जन्मठेपेत लिहून ठेवलं आहे. त्यांचा हा आत्मविश्वास अनाठाही होता, असा कुठलाही सुज्ञ माणूस म्हणणार नाही.
शाळेत असतानाच त्यांनी जगाचा संक्षिप्त इतिहास वाचून काढला. हिंदुस्थानचा सुद्धा त्यांनी वेदकाळापासूनचा इतिहास अभ्यासला होता. बाकी इतर राष्ट्रांचाही त्यांनी अभ्यास केला. एवढंच काय तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात असताना, म्हणजे जेव्हा त्यांचं प्रायोपवेशन सुरू होतं तेव्हा देखील त्यांचं वाचन आणि श्रवण सुरू होतं. यावरून त्यांची ज्ञानलालसा ही अमर्याद होती हे आपल्या लक्षात येतं. आणि अमर्याद ज्ञानलालसा असणं हाही एक वैश्विक नेतृत्वाचाच पैलू आहे. 1907 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद जर्मनीमध्ये भरली होती. या परिषदेकरता सावरकरांनी मॅडम कामा यांना पाठवलं होतं. या परिषदेमध्ये हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आली आणि जगातील सर्व स्वातंत्र्यप्रेमींनी सहकार्य करावा असा ठराव मांडण्यात आला. आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाकडे जगातील सर्वांचं लक्ष आवर्जून वेधलं गेलं ते सावरकरांमुळे. सावरकर हे आपल्या सहकाऱ्यांविषयी नेहमी कृतज्ञ होते. ते सहकाऱ्यांना प्रेरणा देणार होते. ज्या व्यक्तीकडे दूरदृष्टी, धैर्य, संघटन कौशल्य, विवेकी नेतृत्व, स्थितप्रज्ञा, प्रचंड आत्मविश्वास, अमर्याद ज्ञानलालसा, कृतज्ञता अशा अनेक पैलू जे वैश्विक नेतृत्वाचे आहेत, अशी व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे निश्चितच वैश्विक नेता होते. आणि कुठलाही सुज्ञ माणूस हे निश्चित मान्य करेल. अशा या वैश्विक नेतृत्वास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.